इतिहास. युरोपियनांचे भारतात आगमन व वसाहतींची स्थापना. जमीनमार्गे हिंदुस्थानात येणारा पहिला युरोपियन मार्को पोलो. पोर्तुगीजांचे आगमन. पोर्तुगीज हे भारतात येणारी पहिली युरोपियन सत्ता होती व भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सर्वात शेवटी भारत सोडणारी सत्ता ठरली. हिंदुस्थानात पोर्तुगीज, डच, ब्रिटिश व फ्रेंच या क्रमाने वसाहती स्थापन झाल्या. इसवी सन 1418 पासून राजा हेन्री याने आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याचा विस्तृत अंदाज घेण्यासाठी आणि भारताकडे जाणाऱ्या सागरी मार्गांचा शोध घेण्यासाठी दरवर्षी 2-3 जहाजे पाठविण्यास सुरुवात केली. अरब आणि त्याचबरोबर आपल्या व्हेनिसमधील युरोपीय स्पर्धकांना पूर्वेकडील अतिशय लाभदायक व्यापारातून हद्दपार करणे व आफ्रिका आणि आशियातील अधर्मीयांना ख्रिश्चन धर्माची दीक्षा देऊन धर्मांतर घडवणे हा त्याचा उद्देश होता. ख्रिश्चन धर्माचा प्रमुख पोप याने देखील इसवी सन 1453 मध्ये एक धर्मादेश किंवा धर्माज्ञा पोर्तुगालच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला. रोमनांच्या काळापासून युरोपात पौर्वात्य देशांतील वस्तूंची मागणी सातत्याने वाढत होती. या वस्तूंमध्ये चीनमधील रेशीम, भारत आणि आग्नेय आशियातील मसाले आणि औषधे यांचा समावेश होता. काळी मिरी ही भारत आणि आग्नेय आशियातून मुख्यत्वे खुष्कीच्या मार्गाने व काही प्रमाणात जलमार्गाने इजिप्त आणि काळ्या समुद्रावरील बंदरांपर्यंत आणली जात असे. इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांच्या सत्तेचा उदय झाला. त्यांनी कॉन्स्टँटिनोपल जिंकून घेतले व त्यानंतर सिरिया व इजिप्त जिंकले. तुर्कांच्या व्यापाराला विरोध नव्हता, परंतु काळ्या मिऱ्यांच्या व्यापारावर त्यांनी जवळपास आपली संपूर्ण मक्तेदारी स्थापन केली होती. कॉन्स्टँटिनोपल तुर्कांच्या ताब्यात गेल्याने युरोपियांचा हिंदुस्थानात येण्याचा खुष्कीचा मार्ग बंद झाला. त्यामुळे युरोपियांना भारतात येण्यासाठी जलमार्ग शोधणे क्रमप्राप्त झाले. वास्को द गामा या धाडसी पोर्तुगीज खलाशाने आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होपला वळसा घालून 23 मे 1498 ला 2 जहाजे घेऊन कालिकत बंदरात सध्याचे केरळ पोहोचला. त्याचबरोबर अब्दुल मजीद नावाचा एक गुजराती मार्गदर्शक होता. त्याने या जहाजांना आफ्रिकेच्या किनाऱ्यापासून थेट कालिकतपर्यंतच्या प्रवासात मार्गदर्शन केले होते. ही घटना एका नव्या युगाची नांदी मानली जाते. केरळमधील अरब व्यापाऱ्यांची एक वस्ती पोर्तुगीजांच्या विरोधात होती, परंतु तेथील हिंदू राजा झामोरिन याने पोर्तुगीजांचे स्वागत केले व काळी मिरी, औषधे इत्यादी आपल्याबरोबर जहाजात घेऊन जाण्याची त्यांना अनुमती दिली. पोर्तुगीजांनी इसवी सन 1502 मध्ये पहिले युरोपियन व्यापार केंद्र कोल्लम, केरळ येथे सुरू केले. पोर्तुगालचा राजा किंग मॅन्युअल I याने इसवी सन 1505 मध्ये फ्रान्सिस डी अल्मेडा यास भारतातील पहिला व्हाईसरॉय म्हणून नेमला. पोर्तुगीजांच्या वाढत्या शक्तीला आळा घालण्यासाठी इजिप्तच्या सुलतानने काही युद्धनौका सुसज्ज करून त्या भारताकडे पाठविल्या. त्यांना गुजरातच्या राज्यकर्त्याने पाठविलेली काही जहाजे येऊन मिळाली. यात पोर्तुगीज गव्हर्नर अल्मेडा याचा मुलगा यावेळी झालेल्या संघर्षात मारला गेला, परंतु पोर्तुगीजांनी इसवी सन 1509 मध्ये झालेल्या लढाईत या संयुक्त नौदलाचा पराभव केला. यामुळे पोर्तुगीज नौदल हे भारतीय महासागरात सर्वाधिक शक्तिमान नौदल म्हणून प्रस्थापित झाले. पोर्तुगालच्या पूर्वेकडील ताब्यातील प्रदेशांचा शासक किंवा गव्हर्नर म्हणून इसवी सन 1509 मध्ये अल्फान्सो डी अल्बकुर्क हा नियुक्त केला गेला. अल्बकुर्क हा पोर्तुगीज सत्तेचा संस्थापक मानला जातो. आपल्या नव्या धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना त्याने इसवी सन 1510 मध्ये विजापूरच्या आदिलशहाकडून गोवा जिंकून घेतले. गोवा हे अतिशय उत्कृष्ट नैसर्गिक बंदर होते आणि तिथे एक चांगला किल्ला पण होता. अल्बकुर्क नंतर इसवी सन 1524 मध्ये वास्को दी गामा व्हाईसरॉय झाला. पोर्तुगीजांनी नंतर दमण, दीव, चौल, मुंबई व सालस्ते जिंकून घेतले. मुंबई पुढे ब्रिटिशांना दिले. इसवी सन 1531 मध्ये काही स्थानिक अधिकाऱ्यांना वंश करून काही कट कारस्थानांद्वारे पोर्तुगीजांनी दमण व दीव यांच्यावर हल्ला केला, परंतु ऑटोमन नौदल अधिकारी रुमी खान याने हा हल्ला परतवून लावला. मात्र अखेर पोर्तुगीजांनी पश्चिम किनाऱ्यावर चौल येथे खालच्या बाजूला एक किल्ला बांधण्यात यश मिळवले. यानंतर पोर्तुगीजांनी दीव येथे किल्ला बांधण्याची अनुमती देण्यात आली. काळी मिरी, शस्त्रास्त्रे, दारुगोळा आणि युद्धात वापरले जाणारे घोडे यांच्या वापरावर पोर्तुगालच्या राजाची शाही मक्तेदारी घोषित करण्यात आली. भारतात सर्वात जास्त 450 वर्ष इसवी सन 1510 ते 1961 राहिलेली युरोपीय सत्ता म्हणजे पोर्तुगीज सत्ता होय. फ्रेंच
फ्रेंचांनी हिंदुस्थानासोबत व्यापार करण्यासाठी इसवी सन 1664मध्ये ईस्ट इंडिया कंपनी व वेस्ट इंडिया कंपनी अशा 2 कंपन्या स्थापन केल्या. इसवी सन 1666मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने सुरत व 1669मध्ये मच्छलीपट्टणम येथे वखारी स्थापन केल्या. फ्रेंचांनी इसवी सन 1674मध्ये फ्रान्सिस मार्टिन याने कुतुबशहाकडून जागा विकत घेऊन पॉंडिचेरी नावाचे शहर बसविले. फ्रेंचांनी इसवी सन 1688मध्ये बंगालमधील चंदरनगर, 1723मध्ये आंध्र प्रदेशातील यमन, 1725मध्ये माहे, 1739मध्ये कारिकल इत्यादी ठिकाणी वखारी स्थापन केल्या. इसवी सन 1954पर्यंत तेथे त्यांची सत्ता होती. फ्रेंचांचा व्यापार वाढू लागल्यानंतर ड्युप्ले हा फ्रेंचांचा गव्हर्नर झाला. हिंदुस्थानात फ्रेंच सत्ता स्थापन करणे हे त्याचे ध्येय होते. डच. इसवी सन 1602मध्ये डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्यात आली. डचांनी सुरुवातीला मलबार किनाऱ्यावर पालीपुरम, कोचीन, क्विनॉन, कन्नौर, कुंडापुरा, पोन्ननी व पूर्वेकडील किनाऱ्यावर गोलकोंडा येथे व्यापार सुरू केला. त्यांनी हिंदुस्थानात सत्ता स्थापन करण्यापेक्षा मसाल्याची बेटे आपल्या ताब्यात ठेवण्यावर भर दिला. इसवी सन 1609मध्ये डचांनी पुलिकत ताब्यात घेतले. डेन्मार्क, नॉर्वे. इसवी सन 1620मध्ये तामिळनाडूतील त्र्यंबक्यूर, 1755मध्ये बंगालमधील सेरामपूर, 1752मध्ये कालिकत आणि 1750मध्ये निकोबार बेटे इत्यादी ठिकाणी व्यापार सुरू केला. ब्रिटिशांचे भारतात आगमन. हिंदुस्थानात येणारा पहिला इंग्रज थॉमस स्टीव्हन्सन. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना राणी एलिझाबेथ प्रथम यांच्या काळात 31 डिसेंबर 1600 रोजी लंडन येथे झाली. यात 70,000 पाऊंडचे भांडवल टाकण्यात आले होते. सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीस 15 वर्षांसाठी व्यापारी सनद देण्यात आली होती. तथापि राजा जेम्स पहिला याने इसवी सन 1609 साली कंपनीची कायमची व्यापारी सनद बहाल केली. इसवी सन 1600 ते 1708 पर्यंत कंपनीचे लक्ष फक्त वखार घालून व्यापाराकडे होते. त्यामुळे या काळास वखारीचा कालखंड असे म्हणतात. ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने 1609मध्ये कॅप्टन हॉकिन्स भारतात पहिला वकील म्हणून मुघल बादशहाकडे गेला. जहांगीर बादशहाने त्याला सुरत येथे व्यापाराची परवानगी दिल्याने इंग्रजांनी आपली पहिली वखार सुरत येथे 1612 साली स्थापन केली. यानंतर अहमदाबाद, अजमेर, बऱ्हाणपूर व आग्रा या ठिकाणी इंग्रजांनी वखारी सुरू केल्या. अशा पद्धतीने त्यांनी हिंदुस्थानात व्यापाराचा पाया घातला. इसवी सन 1615ला राजा जेम्सच्या पत्राच्या शिफारशीने सर थॉमस रो जहांगीरच्या दरबारी येऊन व्यापारी सवलत मिळविण्यात यशस्वी ठरला. इसवी सन 1639मध्ये चंदगगिरीच्या श्रीरंगरायाने पूर्व किनाऱ्यावर ब्रिटिशांना जागा दिली. इसवी सन 1639मध्ये इंग्रजांनी तटबंदी घालून फोर्ट सेंट जॉर्ज किल्ला बांधला. श्रीरंगरायच्या पित्याच्या चन्नप्पा नावावरून त्यास चन्नपटण नाव दिले. स्थानिक लोक त्यास चन्नपटण असे संबोधतात. तेच मद्रास म्हणून विकसित झाले. आज त्याने नामकरण चेन्नई असे करण्यात आले आहे. अशा पद्धतीने पूर्व किनाऱ्यावर ईस्ट इंडिया कंपनीने पाया रोवला. पोर्तुगीजांच्या राजाकडून इसवी सन 1661 साली आंदण मिळालेले बेट राजा चार्ल्सने इसवी सन 1668मध्ये ईस्ट इंडिया कंपनीस वार्षिक भाडेपट्टीने दिले. त्यामुळे मुंबई हे इंग्रजांच्या व्यापाराचे मुख्य केंद्र बनले. मोगल बादशाह फारुखसियर कडून इंग्रजांनी 1717मध्ये मुक्त व्यापाराचे फर्मान मिळविले. अँग्लो फ्रेंच संघर्ष. पॉंडिचेरीचा फ्रेंच गव्हर्नर ड्युप्ले याच्या साम्राज्यवादी धोरणामुळे फ्रेंच व इंग्रज यांच्यातील संघर्ष अटळ होता. पहिले कर्नाटक युद्ध 1740 ते 1748. या युद्धात फ्रेंचांनी इंग्रजांना मद्रास येथून पिटाळून लावले. त्यावेळी कर्नाटकमध्ये मद्रास व मलबारची समावेश होता. त्यामुळे कर्नाटकाचा नवाब अनवरुद्दीनने फ्रेंचांवर हल्ला केला, परंतु त्याचाही पराभव झाला. परंतु शांतता तहात मद्रास परत इंग्रजांना दिले. दुसरे कर्नाटक युद्ध 1751 ते 1755. फ्रेंचांनी चंदासाहेब व हैदराबादच्या निजामाचा मुलगा मुझफ्फर जंग सोबत युती करून त्यांना कर्नाटकच्या दक्षिण सुभ्यावर बसविण्याचे वचन ड्युप्लेने दिले.
या संयुक्त आघाडीने नवाब अन्वरुद्दीन याचा 1749 युद्धात पराभव करून ठार केले. नवाब अन्वरुद्दीनचा मुलगा महंमद अली इंग्रजांच्या बाजूने रॉबर्ट क्लाईव्ह तसेच मराठे, म्हैसूर व तंजावर येथून मदत आल्याने त्यांनी कर्नाटकची राजधानी अर्काटला वेढा देऊन जिंकून घेतली. या दबावामुळे 7 जून 1752 रोजी फ्रेंचांनी शरणागती पत्करली. फ्रेंचांनी कमावलेले तहात गमावले. यामुळे फ्रेंचांची नाचक्की झाली व तर इंग्रजांचा दक्षिणेत प्रभाव वाढत गेला. तिसरे कर्नाटक युद्ध 1756 ते 1761. सिराज उद्दौलाने बंगालवर स्वारी करून बंगाल जिंकल्यामुळे रॉबर्ट क्लाईव्ह व वॅटसन बंगालमध्ये गेले. फ्रेंचांनी चंद्रनगर जिंकून घेतले. काउंट लाली या फ्रेंच अधिकाऱ्याने सेंट जॉर्ज हा किल्ला जिंकून घेतला. वॉन वॉसची लढाई 1761. काउंट लाली या फ्रेंच अधिकाऱ्याने मद्रासवर हल्ला केला, परंतु त्याला ते जिंकता आले नाही. अखेर फ्रेंच इंग्रज यांच्या दरम्यानची निर्णायक वॉन वॉसची येथे 22 जानेवारी 1760 रोजी युद्ध झाले. यात फ्रेंच सेनापती काउंट लाली तर इंग्रज सेनापती सर आयरकूट होता. यात लालीचा पूर्ण पराभव झाला. तो पॉंडिचेरीला पळून गेला. ब्रिटिशांनी पॉंडिचेरी जिंकून लाली यास पकडून इंग्लंडला पाठवले. तहात पॉंडिचेरी परत देण्यात आले. या लढाईत भारतातील फ्रेंच सत्तेचा निर्णायक पराभव झाला. बंगालमधील वसाहती इसवी सन 1633 कार्टराईटने ओरिसात प्रवेश करून जमीन विकत घेऊन वखार स्थापन केली. 1661 पासून बंगाल प्रांतात व्यापार सुरू झाला. इसवी सन 1633 कंपनीने हुगळी नदीकाठी 3 खेड्यांची जागा मिळवून तेथे फोर्ट विल्यम हा किल्ला बांधला. याच खेड्याचे पुढे शहरीकरण होऊन कलकत्ता, सध्याचे कोलकाता हे नाव पडले. बंगालमधील विजय 1757 ते 1761. प्लासीची लढाई औरंगजेबच्या मृत्यूनंतर सुभेदार कुलीखानने स्वतंत्रपणे कारभार सुरू केला. त्याच्या मृत्यूनंतर अलीवर्दी खान सुभेदार झाला. अलीवर्दी खाननंतर त्याचा मुलगा सिराज उद्दौला सन 1753 बंगालचा नवाब झाला. सिराज उद्दौलाने जून 1756 इंग्रजांवर कारवाई सुरू केली. त्याने कासिम बाजार लुटले. कलकत्त्याला हवेलने शरणागती पत्करली. त्यानंतर बंद्यांना नवाबाने अंधार कोठडीत ठेवले. अंधार कोठडीची घटना म्हणून इतिहासात तिला ओळखतात. ही माहिती मिळताच मद्रासहून लॉर्ड क्लाईव्ह व वॅटसन आले व त्यांनी कलकत्ता जिंकून घेतले. यावेळी सिराजउद्दौलाने ब्रिटिशांची चाल केली. 9 फेब्रुवारी 1757 या लढाईत ब्रिटिशांनी त्याचा पराभव केला. सिराजउद्दौलाने ऐवजी आपला अनुकूल नवाब असावा यासाठी ब्रिटिशांनी अलीवर्दी खानचा मेहुणा मीर जाफर याला आपल्या बाजूला वळविले. सिराजला कटाची माहिती कळताच त्याने मीर जाफरकडे मदतीची याचना केली व त्याला सेनापती नेमले. रॉबर्ट क्लाईव्ह 23 जून 1757 रोजी सिराजवर चालून गेला. प्लासीजवळ मीर जाफरसह 50,000 सैनिक असूनही त्याच्या फितुरीमुळे सैन्याने हालचाल केली नाही. नवाब पळून जात असताना पकडला गेला व त्यास ठार करण्यात आले. अशा पद्धतीने लॉर्ड क्लाईव्हने युद्ध न लढता प्लासीवर विजय मिळवून भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया घातला. प्लासीच्या लढाईनंतर ब्रिटिशांनी भारताच्या राजकारणात प्रवेश केला. 25 जून 1757 रोजी मीर जाफर नवाब झाला. तो इंग्रजांच्या बाजूने राहिला. बक्सारची लढाई 22 ऑक्टोबर 1764. मीर जाफरने इंग्रजांविरुद्ध डचची मदत घेण्याचा प्रयत्न केला. क्लाईव्हने बिदरा येथे डचांचा मोठा पराभव केला. त्यामुळे डचांना हिंदुस्थान सोडावा लागला. इंग्रजांनी बंगालचा नवाब मीर जाफरचा जावई मीर कासिम यास नेमले. मीर कासिम धूर्त व हुशार होता. त्याने इंग्रजांच्या जाचापासून दूर राहण्यासाठी व स्वतंत्रपणे कारभार करण्यासाठी आपली राजधानी मुर्शिदाबादहून मोंगीरला हलवली. पुढे इंग्रजांसोबत 10 जून 1764 रोजी त्याचा युद्धात पराभव झाला. तो अयोध्येच्या नवाबाच्या आश्रयाला गेला. ब्रिटिशांनी बंगालमधून हाकलण्यासाठी बंगालचा नवाब मीर कासिम, अयोध्येचा नवाब शुजा-उद-दौला व मोगल बादशाह शाह आलम यांचा गट तयार झाला. 22 ऑक्टोबर 1764 यांच्या संयुक्त फौजांचा बक्सार येथे इंग्रजांनी पराभव केला. या युद्धामुळे मोगल बादशाह शाह आलम इंग्रजांच्या आश्रयात गेला. मोगल सत्ता मोडकळीस आली. खऱ्या अर्थाने या युद्धानंतर
हिंदुस्थानात ब्रिटिश सत्तेची स्थापना झाली. याचे श्रेय रॉबर्ट क्लाईव्हला दिले जाते. म्हैसूर युद्ध 1757 ते 1761. बोडियार घराण्याची सत्ता दक्षिणेत म्हैसूरमध्ये होती. हैदर, टिपू सुलतानचा पिता, हा साधा सैनिक होता. तो कर्तबगारीने वरच्या पदापर्यंत गेला होता. म्हैसूरचा राजा चिक्क कृष्णरायच्या नाकर्तेपणाचा फायदा घेऊन त्याने सत्ता आपल्या हाती घेतली. पहिले इंग्रज-म्हैसूर युद्ध 1769. मराठे, निजाम व इंग्रज यांनी हैदरविरुद्ध एकी केली होती. पुढे निजाम व मराठे यांनी हैदरशी सभेट केला. हैदरने राज्याचा विस्तार करण्याचे धोरण सुरू ठेवले. त्याने इंग्रजांविरुद्ध युद्ध सुरू केले. त्याने सैन्य मद्रासच्या तटबंदीपर्यंत जाऊन पोहोचले. शेवटी 1769 मध्ये तह होऊन युद्ध थांबले. हैदरवर हल्ला झाल्यास मदत करण्याचे इंग्रजांनी आश्वासन दिले. दुसरे इंग्रज-म्हैसूर युद्ध 1780. 1781 मध्ये मराठ्यांनी हैदरवर हल्ला केला. त्यावेळी इंग्रज त्याच्या मदतीस आले नाही. म्हैसूर राज्याला मालाचा पुरवठा करणारे फ्रेंचांचे माहे ठिकाण ब्रिटिशांनी उद्ध्वस्त केले. हैदरने चिडून अर्काटवर हल्ला करून ते कडव्या प्रतिकाराने जिंकून घेतले. हेस्टिंग्जने कलकत्त्याहून आयरकुट हा अनुभवी सेनानी पाठविला. इंग्रजांनी मराठे व निजामला युतीतून फोडून हैदरला एकटे पाडले. पोर्टोनोव्हाच्या युद्धात हैदरचा पराभव झाला. दुसऱ्या दिवशी हैदरने ब्रिटिशांचा पराभव केला. 7 डिसेंबर 1782 रोजी कर्करोगाने हैदरचा मृत्यू झाला. युद्धाची सूत्रे टिपू सुलतानच्या हाती आली. ब्रिटिशांच्या मॅथ्यू या सेनापतीने टिपूने सैन्यासह पकडले. 1784 मध्ये मंगलोर तह होऊन आपले प्रदेश परत करण्याच्या अटीवर युद्ध थांबले. तिसरे इंग्रज-म्हैसूर युद्ध 1784. मंगलोर तह दोहोंनाही मान्य नव्हता. टिपूने तुर्कस्तान व फ्रान्सची मदत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु उपयोग झाला नाही. मराठे, निजाम व इंग्रज यांनी पुन्हा टिपूविरुद्ध एकी केली. पुढे निजाम व मराठे यांनी काही प्रदेश टिपूकडून घेतला. त्रावणकोरचा राजा टिपूच्या आश्रयाला होता. टिपूने त्रावणकोरवर हल्ला केला. कॉर्नवॉलिसने सूत्रे हाती घेतली व मराठ्यांचीही मदत मिळाली. त्यावर टिपूवर चाल केली. 1792 मध्ये श्रीरंगपट्टम हा तह झाला. यानुसार टिपूच्या राज्याचा अर्धा भाग इंग्रजांना मिळाला. तो तिघांनी वाटून घेतला. युद्ध खर्च म्हणून 3.30 कोटी रुपयाची टिपूची 2 मुले इंग्रजांकडे ओलीस ठेवण्यात आली. चौथे इंग्रज-म्हैसूर युद्ध 1799. टिपू स्वातंत्र्यप्रिय असल्याने त्याने वेलस्लीच्या तैनाती फौजेचा स्वीकार केला नाही. श्रीरंगपट्टमच्या अपमानास्पद तहाचे शल्य त्याला बोचत होते. त्याने अरेबिया, काबूल, कॉन्स्टँटिनोपल व मॉरिशसला आपले दूत पाठवले होते. युद्धाची तयारी सुरू केली. वेलस्लीने 22 फेब्रुवारी 1799 रोजी युद्ध पुकारले. टिपूच्या सैन्याचा पराभव दिसताच त्याने श्रीरंगपट्टम येथे आश्रय घेतला. ब्रिटिशांनी श्रीरंगपट्टमवर हल्ला केला. त्यात टिपू सुलतानचा मृत्यू झाला. अशा पद्धतीने म्हैसूर ब्रिटिशांच्या घशात गेले. संपूर्ण दक्षिण भारत ब्रिटिशांच्या अंमलाखाली आला. अँग्लो-मराठा युद्धे इसवी सन 1775 ते 1818. हिंदुस्थानातील दुहीचा फायदा घेऊन ब्रिटिशांनी दक्षिण भारतात पादक्रांत केला होता. माधवराव पेशव्यांनी ब्रिटिशांचा धूर्त व काबेबाजपणा ओळखला होता. ब्रिटिशांनी राघोबाला आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला, पण माधवरावांमुळे तो शक्य झाले नाही. पहिले इंग्रज-मराठा युद्ध इसवी सन 1775 ते 1782. बारभाई व राघोबादादा यांच्यात बडसालजवळ युद्ध झाले. यात राघोबाचा पराभव झाला. तो सुरतला इंग्रजांच्या आश्रयाला गेला. सुरतचा तह 6 मार्च 1775. इंग्रज राघोबादादा यांच्यात हा तह झाला. ह्या तहानुसार इंग्रजांनी राघोबादादा यांच्या मदतीसाठी फौज दिली. राघोबाने ठाणे, साष्टी, वसई, जंबूसार, ओलपाड इत्यादी ठिकाणी ब्रिटिशांना प्रवेश देण्याचे मान्य केले. या तहामुळे मराठे-ब्रिटिश युद्धाला सुरुवात झाली. 2. पुरंदरचा तह 1 मार्च 1776. बारभाईंच्या सैन्याची राघोबादादा व इंग्रज सेनापती किटिंग यांच्या सैन्यासोबत आडत गुजरात येथे गाठ पडली. यात 300 ब्रिटिश सैनिक मारले गेले.
परंतु हिंदुस्थानचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्जने यास तुर्तास मराठ्याच्या भानगडीत पडायचे नव्हते. याने हे युद्ध थांबविण्याचे आदेश दिले. त्यामुळे पुरंदर येथे तह झाला. या तहाअन्वये ठाणे साष्टी इंग्रजांकडेच राहिले. वडगावचा तह 14 जानेवारी 1779. वॉरन हेस्टिंग्ज याने मराठ्यांविरुद्ध युद्धाची घोषणा केली. त्यांनी खंडाळ्याकडून पुण्यावर चाल केली. तळेगावच्या लढाईत मराठा फौजेने त्यांना चारी बाजूने घेरून त्यांची रसद तोडली. त्यामुळे इंग्रजांना वडगावचा तह करावा लागला. यात राघोबाला मराठ्यांच्या ताब्यात द्यावे, ठाणे साष्टी मराठ्यांना परत करावे, इंग्रजांनी बंगालमधून सैन्य मागे घ्यावे इत्यादी अटी होत्या. सालबाईचा तह 17 मे 1782. वॉरन हेस्टिंग्जला हा तह अमान्य होता. त्यांनी राघोबास आश्रय दिला. त्याने जनरल गोगार्डच्या नेतृत्वाखाली पुण्यावर चाल केली. तसेच अहमदाबाद, वसई, ग्वाल्हेरचा किल्ला जिंकून घेतले. सिप्री येथे शिखांचा पराभव केला. यावेळी पेशवे, नागपूरचे भोसले, निजाम व हैदर यांनी ब्रिटिशांविरुद्ध चतुसंग तयार केला. हेस्टिंग्जने धूर्तपणे भोसले व निजाम यांना संघातून बाहेर काढले. ब्रिटिशांनी मराठे व हैदर विरुद्ध युद्धाची घोषणा केली. महादजी शिंदे यांनी मुत्सद्दीपणा दाखवून ग्वाल्हेरच्या दक्षिणेस 220 मैलावर सालबाई येथे तह झाला. यात इंग्रजांनी जिंकलेले प्रदेश मराठ्यांना परत करावे, साष्टी, भडोज व मुंबई लगतचा प्रदेश इंग्रजांकडेच ठेवावा असे ठरले. तहानंतर इंग्रज मराठे यांच्यात 20 वर्षे युद्ध झाले नाही. अशा पद्धतीने मराठ्यांचा युद्धातील इंग्रजांविरोधात हा शेवटचा विजय ठरला. दुसरे इंग्रज मराठा युद्ध इसवी सन 1803. सवाई माधवराव व महादजी शिंदे यांच्या मृत्यूनंतर कारस्थाने वाढली. महाड येथील कारस्थानानंतर 6 डिसेंबर 1796 रोजी राघोबादादांचा मुलगा बाजीराव दुसरा यास पेशवेपद देण्यात आले. पेशवे दरबारातील इंग्रज वकील कर्नल पामरने दरबारातल्या कारस्थानांबाबत म्हटले, नानांच्या मृत्यूबरोबरच पेशवाईतले सर्व शहाणपण लयाला गेले. बाजीराव दुसरा याने माळव्यात होळकरांसोबत झालेल्या युद्धात विठ्ठुजी होळकर यास हत्तीच्या पायाखाली ठेवून ठार केले. त्याचा भाऊ यशवंत होळकरने पुण्यावर चाल केली. बाजीराव व त्यांचे सरदार इंग्रजांच्या आश्रयाला पळाले. वसईचा तह 1802. बाजीराव इंग्रज तहात बाजीरावने तैनाती फौजेचा स्वीकार केला. या तहाने बाजीराव ब्रिटिशांच्या मांडलिकत्व स्वीकारले. हा तह मराठ्यांना अपमानकारक वाटला. या तहाला विरोध म्हणून ओळखले गेले. मराठे एकत्र येण्याआधीच 7 ऑगस्ट 1803 रोजी इंग्रजांनी मराठ्यांविरुद्ध युद्ध पुकारले. मराठ्यांचे सैन्य 5 पट असूनही आपसातील दुहीमुळे सर्व आघाड्यांवर मराठ्यांची हार झाली. नागपूरच्या भोसल्यांचा पराभव 25 डिसेंबर 1803 रोजी देवगावचा तह केला. या तहानुसार कटक इंग्रजांना मिळाले. इंग्रजांनी कूटनीतीचा वापर करून शिंद्यांचा पराभव केला. असाई येथील विजयामुळे इंग्रजांना बऱ्हाणपूर, उशीरगड मिळाले. इंग्रजांनी यशवंतराव होळकरांचा पराभव करून 24 डिसेंबर 1805 रोजी राजपाटचा तह केला. 30 डिसेंबर 1803 रोजी दौलतराव शिंदेंसोबत सुरजी अंजनगावचा तह केला. त्यानुसार दोआबचा प्रदेश, दिल्ली, आग्राचा प्रदेश, गुजरातमधील काही प्रदेश इंग्रजांना मिळाले. अशा रीतीने वसई तहानंतर 2.5 वर्षातच मोठा भूप्रदेश इंग्रजांच्या घशात गेला. तिसरे मराठा इंग्रज युद्ध. वेलस्लीची विजयी घोडदौड यशवंतराव होळकरांनी रोखली. वेलस्लीचा त्याने पराभव केला. बाजीरावालाही वसईच्या तहात चूक उमगली. यानंतर त्याने मराठा सरदार होळकर, शिंदे व इतरांना एकत्र आणले. यावेळी ब्रिटिशांचा पुण्यात वकील एल्फिन्स्टन याने बाजीराव मराठा सरदारांच्या जहागिरी कमी केल्याचे कारण दाखवून पंढरपूरचा तह लादला. इंग्रजांच्या संमतीशिवाय कोणत्याही सरदाराची जहागीर बाजीराव जप्त करणार नाही. पेशवा सरदार यांच्यातील मतभेदभाव इंग्रज निर्णय देतील. सरदारांच्या संरक्षणाची हमी इंग्रज देतील. अशा अपमानास्पद अटी टाकल्यामुळे पेशव्यांचे सरदारांवरील नियंत्रण संपले. पेशवे व गायकवाड यांचे संबंध बिघडले. याची चौकशी गंगाधर शास्त्री पटवर्धनांकडे होती. त्यांचा पंढरपूर येथे खून झाला. हा खून बाजीरावचा सरदार त्र्यंबक डेंगळने केला म्हणून डेंगळेंना स्वाधीन करण्याची मागणी एल्फिन्स्टनने केली.
त्याला स्वाधीन केल्यानंतर तो निसटला हे कारण दाखवून एल्फिन्स्टनने पुणे करार लादला. गायकवाड प्रकरणाचा निकाल बाजीरावच्या विरोधात दिला. या सर्व प्रकरणांमुळे तो वैतागला. तेव्हा बाजीराव शिंदे, होळकर, भोसलेसह इंग्रजांसोबत लढण्याची तयारी करू लागला. इंग्रजांनी प्रथम होळकर, भोसले यांचा पराभव केला. 5 नोव्हेंबर 1817 रोजी खडकी येथे इंग्रज-मराठा युद्ध सुरू झाले. यात मराठ्यांचा पराभव झाला. भीमा-कोरेगाव युद्ध. 1 जानेवारी 1818 रोजी दुसरा बाजीराव पेशवा व ब्रिटिश कॅप्टन फ्रान्सिस टॉन्टन यांच्यात युद्ध हे झाले. भीमा कोरेगाव या ठिकाणी शहीद झालेल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या सैनिकांच्या स्मरणार्थ कोरेगाव येथे ब्रिटिशांनी जयस्तंभाची स्थापना केली. या ठिकाणी 22 महार सैनिकही शहीद झाले होते. त्याचे नावे येथे कोरली गेली. आंबेडकरांनी 1 जानेवारी 1927 रोजी येथे भेट दिली होती. आष्ट्याच्या लढाईत मराठ्यांचा सेनापती बापू गोखले मृत्यू पावला. कोरेगावच्या युद्धात पराजय झाल्यानंतर ब्रिटिशांनी मराठा सत्तेचा ताबा साताऱ्याचे राजे प्रतापसिंह यांना दिला. मराठा साम्राज्य हे ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात गेले. या युद्धाने पेशवाईचा व खऱ्या अर्थाने हिंदुस्थानातील अस्तित्वात असलेली शेवटची सत्ता म्हणजे मराठा साम्राज्याचा अस्त झाला. दिनांक 3 जून 1818 रोजी दुसरा बाजीराव पेशव्यांचा ब्रिटिशांना शरण आल्यानंतर ते कानपूरजवळ बिठूर ब्रह्मवर्त येथे राहू लागले. ईस्ट इंडिया कंपनीने इसवी सन 1814 ते 16 मध्ये नेपाळ, 1843 मध्ये सिंध, 1848-49 मध्ये पंजाब, 1886 मध्ये ब्रह्मदेश जिंकला. लॉर्ड डलहौसी 1848 ते 1856 ला आधुनिक भारताचा निर्माता म्हणतात. त्याच्या कालखंडात इसवी सन 1853 साली कलकत्त्याहून आग्रा येथे पहिला टेलिग्राम पाठवला गेला. इसवी सन 1854 मध्ये तार आणि पोस्ट खाते सुरू झाले. यानुसार पहिल्यांदा पोस्टाची तिकिटे वितरित करण्यात आली. इसवी सन 1856 साली सार्वजनिक बांधकाम खाते PWD पब्लिक वर्क डिपार्टमेंट सुरू झाले. धन्यवाद. इतिहास. कंपनीच्या कारभाराचे स्वरूप. इसवी सन 1700 मध्ये बंगाल इलाखा तयार झाला. इसवी सन 1668 ते 69 मध्ये मुंबईचा पहिला गव्हर्नर म्हणून जॉर्ज ऑक्झिंडन नेमला. प्लासीच्या विजयानंतर रॉबर्ट क्लाईव्हने बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था लागू केली. यात त्यांना मिळालेले कर वसुलीचे अधिकार स्वतः न वापरता एत्तदेशीयांच्या साहाय्याने कर वसुलीचे धोरण ठेवले. यामुळे शासनात गोंधळ निर्माण झाला. इसवी सन 1757 ते 1857 या काळात ईस्ट इंडिया कंपनीतर्फे हंगामी सोडून एकूण 16 व्यक्ती होऊन गेले. भारतातील गव्हर्नर जनरल आणि गव्हर्नर. बंगालचे गव्हर्नर. गव्हर्नर जनरल आणि कार्यकाळ. 1. लॉर्ड क्लाईव्ह 1757 ते 60. हॉलवेल 1760. वेन्सियर्ट 1760 ते 65. क्लाईव्ह दुसऱ्यांदा 1765 ते 67. वेरेल्स्ट 1767 ते 69. कार्टियर 1769 ते 72. वॉरन हेस्टिंग 1772 ते 74. बंगाल गव्हर्नर जनरल 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार. 1. वॉरन हेस्टिंग 1774 ते 85. सर जॉन जेफरसन 1785 ते 86. कॉर्नवॉलिस 1786 ते 93. जॉन शोर 1793 ते 98. सर ए क्लार्क 1798. रिचर्ड वेलस्ली 1798 ते 1805. मार्किस कॉर्नवॉलिस 1805. सर जॉर्ज बार्लो 1805 ते 7. अर्ल ऑफ मिंटो 1807 ते 13. मार्क्सिस ऑफ हेस्टिंग 1813 ते 23. जॉर्ज एडम्स 1823. लॉर्ड एमहर्स्ट 1823 ते 28. विलियम बटरवर्थ वेली 1828. लॉर्ड विलियम बेंटिंग 1828 ते 33. भारतीय गव्हर्नर जनरल 1833च्या सनदी कायद्यानुसार. 1. विलियम बेटिंग 1833 ते 35. चार्ल्स मेटकाफ 1835 ते 36. ऑकलँड 1836 ते 42.
लॉर्ड एलेनबरो 1842 ते 44, हेनरी हार्डिंग्ज 1844 ते 48, डलहौसी 1848 ते 56, लॉर्ड कॅनिंग 1856 ते 58. इसवी सन 1833 नंतर बंगालच्या गव्हर्नर जनरल ऐवजी गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया असे संबोधले जाऊ लागले. तेव्हा विलियम बेंटिंक याला प्रथम गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया असे संबोधले गेले. भारतातील शिक्षणाची वाढ व विकास. हेल्थ. इसवी सन 1813च्या संधी कायद्याने ख्रिश्चन मिशनऱ्यांना भारतात धर्मप्रसाराची परवानगी दिली. यावेळी मिशनऱ्यांनी शाळा सुरू करून सर्वसामान्यांना शिक्षणाचे दरवाजे खुले केले. दादोबा पांडुरंग, महात्मा फुले इत्यादींनी याच शाळांमधून शिक्षण घेतले. इसवी सन 1833ला भारतात इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाचा प्रारंभ झाला. शिक्षण प्रसारासाठी बजेटमध्ये 1,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली होती. सन 1718 मुंबईत एक विनामूल्य तत्त्वावर शाळा सुरू झाली. लॉर्ड मेकॉलेचा शिक्षण प्रस्ताव. भारतात भारतीय भाषेतून शिक्षण घ्यावे ह्या मताचा पुरस्कार H.T. प्रिन्सेप यांनी केला, तर हिंदी लोकांना पाश्चात्य शिक्षण इंग्रजीतून द्यावे या मताचा पुरस्कार लॉर्ड मेकॉलेने केला. गव्हर्नर जनरल बेंटिंकच्या कार्यकारिणीवर लॉर्ड मेकॉले हा कायदा सदस्य होता. 2 फेब्रुवारी 1835ला लॉर्ड मेकॉलेने स्मरणपत्र जाहीर करून इंग्रजी भाषेच्या शिक्षणासाठी पुरस्कार केला. त्याचा उद्देश भारतात इंग्रज संस्कृतीचा पुरस्कार करणारी पिढी तयार करणे, जी कंपनीच्या खालच्या स्तरावरील कारभार सांभाळू शकेल. 7 मार्च 1835ला गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिंकने लॉर्ड मेकॉलेची शिक्षण पद्धती स्वीकारली. मेकॉले पुरस्कृत शिक्षणात उच्चवर्गीयांना इंग्रजी शिक्षण देण्याचे धोरण जाहीर केले. लॉर्ड मेकॉलेने शिक्षणाचा झिरपता सिद्धांत इनफिल्ट्रेशन थेअरी पुरस्कार केला. इसवी सन 1844च्या ठरावानुसार इंग्रजी भाषा व विज्ञान शिकलेल्या भारतीयांना सरकारी नोकऱ्यात प्राधान्य देण्यात आले. चार्ल्स वूडचा खलिता 1854. सर चार्ल्स वूड हा इंग्लंडमधील बोर्ड ऑफ कंट्रोलचा अध्यक्ष होता. विलायत सरकारने भारत सरकारकडे शिक्षणाविषयक ज्या शिफारसी पाठवल्या त्यास वूड्सचा खलिता असे म्हणतात. यात त्यांनी प्रत्येक प्रांतात एक स्वतंत्र शिक्षण खाते असावे अशी सूचना केली. तो 19 जुलै 1854ला जाहीर केला. यास भारतीय शिक्षणाचा मॅग्ना चार्टा असे म्हणतात. वूड्सच्या शिफारसीने इसवी सन 1855ला लोकशिक्षण विभागाची स्थापना करण्यात आली. लंडन विद्यापीठाच्या धर्तीवर हिंदुस्थानात मुंबई, मद्रास, कलकत्ता पहिले विद्यापीठ कलकत्ता 24 जानेवारी 1857 स्थापन झाले. इसवी सन 1847ला रुरकी इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना करण्यात आली. इसवी सन 1875ला नॉर्थ ब्रुकच्या काळात मुस्लिमांकरिता अलीगढ उच्च माध्यमिक विद्यालय सय्यद अहमद खान यांनी स्थापन केले. हंटर कमिशन 1882 ते 83. उदारमतवादी रिपनने त्याच्या मंडळातील एक सदस्य सर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक प्रगतीची समीक्षा करण्यासाठी चौकशी व प्राथमिक शिक्षणावर अधिक भर द्यावा, खाजगी शाळांना प्रोत्साहन द्यावे, स्त्री शिक्षणासाठी जोरदार प्रयत्न करावे असे सुचविले. 1904चा विद्यापीठ सुधारणा कायदा. इसवी सन 1904चा कर्जन भारतीय विद्यापीठ कायदा 12 मार्च 1904ला लागू झाला. 1910ला शिक्षण हे गृह खात्याच्या अखत्यारीतून काढून स्वतंत्र शिक्षण विभागाची स्थापना करण्यात आली. इसवी सन 1906ला बडोदा संस्थानात भारतात प्रथमच सयाजीराव गायकवाड यांनी शिक्षण सक्तीचे केले. सँडलर विद्यापीठ आयोग. इसवी सन 1917 साली लॉर्ड चेम्सफर्डने कलकत्ता विद्यापीठाच्या गरजा व कामकाजाच्या चौकशीकरता सँडलर आयोग नेमला. त्यानुसार शालेय शिक्षण 12 वर्षांचे व पदवी शिक्षण 3 वर्षांचे केले. महर्षी देवेंद्रनाथ टागोर स्थापित शांतिनिकेतन आश्रमातून विश्व भारती विद्यापीठाची स्थापना केली. तर देवेंद्रनाथांचे पुत्र रवींद्रनाथ टागोरांनी इसवी सन 1922 मध्ये विश्व भारती आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्थापन केले. बंगलोरला जमशेदजी टाटांचे पुत्र दोराबजी आणि रतनजी टाटांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची जुलै 1919 मध्ये स्थापना केली. हार्डिंग्ज समिती 1929. उद्देश शिक्षण विकासाची पाहणी करणे. यात SSC परीक्षांवर भर देण्यात आला.
पायाभूत शिक्षण योजना, वर्धा योजना. महात्मा गांधी यांनी 1937ला हरिजन वृत्तपत्रातून शिक्षणविषयक लेखांतून पायाभूत शिक्षणाचा पुरस्कार केला. त्यास वर्धा योजना असे म्हणतात. वर्धा योजनेसाठी झाकीर हुसेन समिती नेमण्यात आली होती. सार्जंट योजना 1944. 1944ला केंद्रीय सल्लागार मंडळाने राष्ट्रीय शिक्षण विषयक योजना तयार केली. त्यास सार्जंट योजना म्हणतात. सार्जंट योजनेनुसार प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय स्थापून 6 ते 11 वर्षापर्यंतच्या बालकास निःशुल्क व अनिवार्य शिक्षण देण्यात आले. राधाकृष्णन आयोग 1948 ते 49. नोव्हेंबर 1948ला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठीय शिक्षणाच्या शिफारसीसाठी आयोग नेमण्यात आला. रिपोर्ट इसवी 1949ला सादर झाला. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या शिफारशीपासून इसवी 1953ला विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना करण्यात आली. शिफारस: प्रशासकीय सेवांसाठी विद्यापीठ पदवी शिक्षण आवश्यक असावे. कोठारी शिक्षण आयोग जुलै 1964. 5-3-2-2-3 हा पॅटर्न जुलै 1964 कोठारी आयोग नेमण्यात आला. सामान्य शिक्षण अनिवार्यतेबरोबर समाजसेवा, कार्यानुभव, उत्पादन अनुभव शिक्षण लागू करण्यात आले. शिक्षणातून नैतिक शिक्षण आणि सामाजिक जबाबदाऱ्यांची जाणीव व्हावी हा उद्देश होता. इसवी 1668 इसवी 1968ला कोठारी आयोगाच्या शिफारशीवरून भारत सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशन घोषित केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1968. 14 वर्षांपर्यंतच्या मुलांना अनिवार्य व निःशुल्क शिक्षण देण्यात येईल. 3 भाषा धोरण: हिंदी, इंग्रजी व मातृभाषा. विज्ञान व संशोधनास संधी. राष्ट्रीय उत्पादनाचा 6% भाग शिक्षणावर खर्च करावा. नवीन शैक्षणिक धोरण 1986. 2000 पर्यंत साक्षरतेचे प्रमाण 36% 56% पोहोचविणे. प्राथमिक शिक्षणावर भर देण्यात यावा. घटनेत अंतर्भूत सिद्धांत, मार्गदर्शक तत्त्वे शिक्षणातून रुजवावे, जसे राष्ट्रप्रगतीत गौरव, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय इत्यादी. स्त्री शिक्षण: ख्रिस्ती मिशनऱ्यांनी भारतात प्रथम महिला मुलींची शाळा चालू केली. इसवी 1819 मध्ये कलकत्ता येथे तरुण स्त्री सभेची स्थापना केली. जे.ई.डी. बेटन यांनी इसवी 1849 मध्ये कलकत्ता येथे बालिका विद्यालय स्थापन केले. ईश्वरचंद्र विद्यासागर हे बंगालमधील 35 बालिका महाविद्यालयांशी संबंधित होते. महाराष्ट्रात ज्योतिबा फुलेंनी इसवी 1848 मध्ये पुण्यात मुलींची शाळा सुरू केली. इसवी 1854च्या वूडच्या खलित्यात महिला शिक्षणाची शिफारस करण्यात आली होती. ब्रिटिशकालीन न्यायव्यवस्था. ब्रिटिशकालीन न्यायव्यवस्था. इसवी 1772ला बंगालमध्ये प्रत्येक जिल्ह्यात दिवाणी अदालत व फौजदारी अदालत अशी न्यायालये स्थापन करण्यात आली. लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या काळात इसवी 1790 मध्ये फिरती न्यायालये स्थापन करण्यात आली होती. कॉर्नवॉलिसने कोर्ट फी बसविण्याची पद्धत सुरू केली. न्यायालयीन यंत्रणेसंबंधी 1861ला कायदा करून पूर्वीची वस्ती न्यायालये बंद करून मुंबई, मद्रास व कलकत्ता येथे हायकोर्ट स्थापन करण्यात आले. इसवी 1886ला अलाहाबाद हायकोर्ट स्थापन झाले. प्रिव्ही काउन्सिल न्याय समितीची स्थापना 1833ला इंग्लंडमध्ये झाली. हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळेपर्यंत ते हिंदुस्थानचे सर्वोच्च अपील न्यायालय होते. 1935च्या कायद्याने हिंदुस्थानात संघराज्य स्थापन झाल्यावर फेडरल कोर्ट ऑफ इंडिया हिंदी संघराज्याचे न्यायालय स्थापन झाले. इसवी 1950ला भारताने नवी घटना लागू केल्यानंतर फेडरल कोर्ट व प्रिव्ही काउन्सिल बरखास्त होऊन त्याच्या जागी दिल्ली येथे सुप्रीम कोर्टाची सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. कायदे संहिता. कायदे संहिता. इसवी 1833च्या चार्टर ॲक्टप्रमाणे लॉर्ड मेकॉले या विद्वान कायदेपंडिताच्या अध्यक्षतेखाली लॉ कमिशनची निर्मिती झाली. पुढे इसवी 1860 साली भारतीय दंडविधान संहिते इंडियन पिनल कोडची निर्मिती झाली. याच काळात सिव्हिल प्रोसिजर कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड निर्माण करण्यात आले. IPCची अंमलबजावणी इसवी 1862 पासून सुरू झाली. ब्रिटिशकालीन भारतीय अर्थव्यवस्था. 18व्या शतकात मोगल साम्राज्य भंग करण्यात आल्याने भारतीय अर्थव्यवस्था विघटित झाली.
युरोपियन आगमनापूर्वी भारतीय व्यापार ग्रामीण भागात आत्मनिर्भर होता. खेडी स्वयंपूर्ण होती. भारतीय शहरी अर्थव्यवस्था भारतातच नाही तर संपूर्ण जगात श्रेष्ठ होती. भारतीय कंपनीच्या काळात लघु उद्योगांचा व कृषीचा ऱ्हास झाला. भारतीय उद्योगांचे ऱ्हासाचे मुख्य कारण ब्रिटनमधील औद्योगिक क्रांती हे होय. इसवी सन 1757च्या प्लासीच्या विजयानंतर ब्रिटिशांचा भारताच्या बंगाल आर्थिक लुटीस प्रारंभ झाला. जमीन महसूल. ईस्ट इंडिया कंपनीच्या उत्पादनाचे मुख्य साधन जमीन महसूल हे होते. ब्रिटिशांनी जमीन महसुलासाठी भारतात अनेक पद्धती वापरल्या. त्यामधील मुख्य 3 पद्धती होत्या: जमीनदारी, महालवारी व रयतवारी. कायमधारा जमीनदारी पद्धत. कायमधारा पद्धत बंगाल प्रांतात गव्हर्नर जनरल कॉर्नवॉलिसने 22 मार्च 1793 लागू केली. या पद्धतीस जहागीरदारी, मालगुजारी, बिस्वेदारी या नावानेही ओळखतात. जमीनदारी कायमधारा स्थायी बंदोबस्त पद्धतीत जमीनदार सर्व भूमीचा मालक होता. या पद्धतीत शेतकऱ्याचा शासनाशी संबंध येत नव्हता. महसूल व्यवस्था पुढील प्रमाणे होती: शासन, जमीनदार आणि शेतकरी. रयतवारी पद्धत. जमीनदारी कायमधारा पद्धतीपेक्षा ही पद्धत शेतकऱ्यांच्या हिताची होती. ही पद्धत मुंबई, मद्रास व सिंध प्रांतात होती. रयतवारी जमीन महसूल पद्धतीत शासन व जनता यांचा प्रत्यक्ष संबंध होता. रयतवारी पद्धतीत शासनाचा प्रतिनिधी जमिनीचे मापन, सीमा निर्धारण करत असे. त्याला सर्वेयर डेप्युटी म्हणत असत. रयतवारी पद्धत मद्रास प्रांतात थॉमस मनरोने सुरू केली. इसवी सन 1792ला मद्रास प्रांतात बारामहर जिल्ह्यात रयतवारी पद्धत लागू करण्यात आली. इसवी सन 1818ला मुंबईचा प्रथम गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन याने मुंबई प्रांतातील गुजरातच्या भागात मद्रास प्रांताप्रमाणे रयतवारी पद्धत लागू केली. रयतवारी भूधारक जमीन मालक म्हणून मान्यता देण्यात आली. मुंबई प्रांतात इसवी सन 1835ला लेफ्टनंट विनगेटने जमिनीचे सर्वेक्षण करून कराचा दर ठरविला. मुंबई प्रांतातील रयतवारीचा दोष आत्यंतिक कर आणि कर पद्धतीची अनिश्चितता हे होते. महालवारी पद्धत. उत्तर प्रदेश, पंजाब आणि मध्य प्रदेशात महालवारी पद्धत लागू होती. महालवारी पद्धतीचा जनक होल्ट मॅकेंजी हा होय. रयतवारी आणि कायमधारा पद्धतीतील दोष करून मॅकेंजीने महालवारी पद्धत लागू केली. महालवारी पद्धतीत संपूर्ण गाव आणि गावातील प्रत्येक शेतकरी हा शेतसारा देण्यासाठी जबाबदार असतो. महालवारी पद्धतीत शेतसाऱ्याचे क्षेत्र शेतकऱ्याची जमीन न ठेवता गाव अथवा महल ठेवण्यात आले. या पद्धतीत जमिनीचा मालकी हक्क शेतकऱ्याकडेच होता. शेतसारा शासन एखाद्या शेतकऱ्याकडून गोळा करत असे. महालवारी पद्धतीत शासन आणि प्रजा यांच्यात प्रत्यक्ष संबंध होता. शेतसारा शासन प्रतिनिधी, नंबरदार आणि पंचायत प्रतिनिधी ठरवत असे. ही पद्धत प्रथम अलाहाबाद जवळच्या भागात लॉर्ड वेलस्लीने सुरू केली. महलवारी पद्धत वेलस्ली. तालुकेदारी. महालवारी जमीन महसुलाचाच एक भाग तालुकेदारी पद्धत होय. उत्तर प्रदेशातील अवध भागात तालुकेदारी ही जमीन महसूल पद्धत चालू होती. हे महालवारीचे व्यापक स्वरूप होय. खेड्यांचा समूह अथवा तालुका क्षेत्रात एक महसूल व्यवस्थेस तालुकेदारी पद्धत म्हणत. तालुकादारीतील प्रतिष्ठित व्यक्तीशी शासन करार करून जमीन महसूल गोळा करण्यात येई. अधिकार 30 वर्ष. तालुकेदार हा तालुक्यात जमीन महसूल व्यवस्थेचा प्रमुख होता. तथापि तो जमिनीचा मालक नसे. तो जनता व शासन यांतील मध्यस्थ व शासकीय अधिकारी होता. तालुकेदारी, महालवारी, रयतवारी या सर्व पद्धतींचा उद्देश शासनाचे महसुलात वाढ करणे व साम्राज्य बळकट करणे हा होता. शेतीचे व्यापारीकरण. व्यापाराच्या हेतूने नगदी पिकांचे उत्पादन घेणे यालाच शेतीचे व्यापारीकरण म्हणतात. या व्यापारीकरणाच्या माध्यमातून इंग्रजांनी भारतीय शेतकऱ्यांची पिळवणूक केली. ब्रिटिश काळातील दुष्काळ. फमाईन पॉलिसी. इसवी सन 1860ला लॉर्ड कॅनिंगच्या काळात पहिला दुष्काळ चौकशी आयोग कर्नल स्मिथ आयोग नेमला होता. इसवी सन 1883ला दुष्काळ संहिता फमाईन कोड तयार करण्यात आली. लॉर्ड रिपनच्या काळात प्रांतीय दुष्काळ संहिता लागू करण्यात आली. दुष्काळ आयोग. दुष्काळ वर्ष. व्हाईसरॉय. दुष्काळी प्रांत. 1. कर्नल स्मिथ आयोग. दुष्काळ वर्ष 1860. व्हाईसरॉय कॅनिंग. दुष्काळी प्रांत वायव्य सरहद्द प्रांत आग्रा आणि अलवार. 2. जॉर्ज कॅम्पबेल आयोग. इसवी सन 1866 ते 67. व्हाईसरॉय
लॉर्ड लॉरेन्स, दुष्काळी प्रांत, ओरिसा प्रांत आणि मद्रास. 3. जनरल रिचर्ड स्ट्रॅची आयोग, इसवी सन 1876 ते 78, व्हाईसरॉय लॉर्ड लिटन, दुष्काळी प्रांत, म्हैसूर, हैदराबाद, मुंबई आणि आंध्र प्रदेश. ल्यॉल आयोग, इसवी सन 1896 ते 97, व्हाईसरॉय लॉर्ड एल्गिन II, दुष्काळी प्रांत, मध्य प्रदेश, बिहार आणि पंजाब. अँटनी मॅकडोनाल्ड आयोग, 1899 ते 1900 आणि 1942 ते 43. 1899 ते 1900च्या काळात व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन, दुष्काळी प्रांत, पंजाब, राजपुताना, गुजरात, वराड, मुंबई. आणि अँटनी मॅकडोनाल्ड आयोग 1942 ते 43च्या काळात व्हाईसरॉय लिनलिथगो आणि वेव्हेल आणि दुष्काळी प्रांत, बंगाल. धन्यवाद.